जय महाराष्ट्र पब्लिक। कसं काय इंजिनियर एकदम आनंदात असणार। तर आजचा व्हिडिओ खूपच भारी होणार आहे तुमच्यासाठी। तर तुम्हाला मी सांगणार आहे की फर्स्ट इयर तुम्ही ज्यावेळेस करता, ज्यावेळेस तुम्हाला सेकंड इयरला एंट्री घ्यायची असते, तुम्हाला किती क्रेडिट लागतं ॲक्च्युली सेकंड इयरला एंट्री घ्यायला, आणि वायडी आपण कधी पडतो, ॲक्च्युली किती सब्जेक्ट आपले राहिल्यानंतर आपण वायडी पडतो। भरपूर मुलांचा हा डाऊट आहे, भरपूर मुलांना माहिती नसतं की किती सब्जेक्ट ॲक्च्युली पास करावं लागतं की सेकंड इयरला एंट्री घ्यायला, आणि सेकंड इयरला पण सेम पास किती सब्जेक्ट व्हावं लागतं लास्ट इयरला एंट्री घ्यायला आपल्याला। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि त्याआधी तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही आपली इन्स्टा आयडी दिलेली तर ओम जगताप टेक, तर या आयडीला नक्की फॉलो करा इंस्टावर जाऊन, आणि तुम्हाला इंस्टावर सुद्धा नवीन नवीन अपडेट मिळत असतील, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये, कारण आपली मराठी दादा सगळ्यात भारी नादच खोळा। आपली मराठी आपण जपण्याचा प्रयत्न करा, आणि आपली मराठी आपल्याला पुढे न्यायची, त्याच्यामुळे आपण मराठीमध्ये यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। तर चला मित्रांनो, काही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर आता येतो मेन मुद्दा, तो म्हणजे तुम्ही आता फर्स्ट इयरला, तर फर्स्ट इयरला ॲक्च्युली किती क्रेडिट असतं, 44 क्रेडिट असतं आपल्याला फर्स्ट इयरला। तर आपल्याला पासिंग होण्यासाठी किती लागतं तुम्हाला आता सांगतो। तुम्हाला जर सेकंड इयरला एंट्री घ्यायची तर तुम्हाला हाफ त्याच्या म्हणजे 22चं क्रेडिट लागतं तुम्हाला। 22चं क्रेडिट म्हणजे आता किती सब्जेक्ट येतात, कारण प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळे क्रेडिट वाढत असतो। आता M1 झाला, आपला M2 झाला, मेकॅनिक्स झाला, ग्राफिक्स झाला, भरपूर सारे BEE सब्जेक्ट असेल, तर हे सब्जेक्ट भरपूर हार्ड आहे तुम्हाला माहितीचे। पण हे सब्जेक्ट जर तुम्हाला क्लिअर करायचे असेल ना तर एकदम इझी ट्रिक सांगतो, आपला हा व्हिडिओ बघून घ्या। आता तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असेल बॅकलॉगचा, तुम्हाला कमीत कमी म्हणजे अंदाज तरी येऊन जाईल कशा प्रकारे सब्जेक्ट क्लिअर करायचे, कारण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर सारं सांगितलेलं आहे कशा प्रकारे व्हिडिओ क्लिअर करायचे, आपले ते बॅकलॉग वगैरे काय असतील ते क्लिअर करायचे। तर आता येतो मेन टॉपिक बघूया आपण, तो म्हणजे तुमचं फर्स्ट इयर। तर तुम्ही फर्स्ट इयरला आहे, तुम्हाला सेकंड इयरला जायचं आहे, पण तुम्हाला किती क्रेडिट लागतं तुम्हाला माहिती नाही, तर तुम्हाला सांगितलं मी 22 क्रेडिट लागतं आपल्याला। तर तुमच्या आता 22 क्रेडिट्स भरले ना ज्यावेळेस, त्यावेळेस तुम्ही इझिली तुमच्या ट्रॅक वळू शकता, म्हणजे सेकंड इयरला जाऊ शकता। बरं 22 क्रेडिट म्हणजे किती सब्जेक्ट येतात, म्हणजे 3 किंवा 4 सब्जेक्ट मिनिमम, म्हणजे 3 किंवा 4 सब्जेक्ट तुम्ही जर क्लिअर केलं ना तरी तुम्हाला इझिली ॲडमिशन भेटून जातं। पण त्याच्यासोबत एक क्रायटेरिया आहे, तो म्हणजे सगळे प्रॅक्टिकल तुमचे क्लिअर पाहिजे, आणि 3 किंवा 4 सब्जेक्ट तुमचे जर निघाले तरी तुम्ही इझिली सेकंड इयर का वळू शकता। तर असा होता हा। आणि वायडी कधी पाठवा तुम्हाला, हे मेन गोष्ट सगळ्यात। तर वायडी म्हणजे तुम्हाला माहिती इयर ड्रॉप, आणि इयर ड्रॉप लागला ना भाऊ टेन्शन नाही घ्यायचं भाऊ। इयर ड्रॉप लागला ना एकदम निवांत राहायचं, चिलमध्ये राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही। टेन्शन घ्यायचं बट एवढं पण नाही की वायडी पाडला म्हणजे तू काय करू शकत नाही आयुष्यामध्ये, दुसरे भरपूर सारे ऑप्शन झाला, दुसरं सुद्धा करू शकतो आपण। असं नाही की इंजिनिअरिंगच्या बेसवर जॉब भेटतो, सगळ्यात मोठी चूक बरं का, सगळ्यात मोठी चूक तुला वाटत असेल का तू डिग्री घेऊन तुला जॉब भेटेल, नाही ना। पुण्याला जाऊन एकदा चेकआउट कर, घरा का मारून येतो, तिकडं कॅम्पस वगैरे चेकआउट करून ये, त्यानंतर तुला समजेल की सध्या मार्केटमध्ये IT कॉम्प्युटर वगैरे असेल किती म्हणजे किती स्ट्रगल आहे सध्या, भरपूर स्ट्रगल आहे, तुम्हाला खरं रियालिटी सांगतो। कारण आता इयर ड्रॉप आपल्याला कधी लागतो, तर इयर ड्रॉप आपल्याला लागतो ज्यावेळेस आपलं क्रेडिट भरत नाही। क्रेडिट आपलं 22 जर भरलं नाही फर्स्ट इयरचं तर आपल्याला वायडी लागतो, म्हणजे इयर ड्रॉप लागतो। आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे अजून एक वायडी कधी लागतो, ज्यावेळेस आपला सब्जेक्ट समजा आता फर्स्ट इयर तुला किती 10 सब्जेक्ट आहे, 10 सब्जेक्टवरून तू क्लिअर केलेलं किती 8 सब्जेक्ट, आणि 2 सब्जेक्ट तुझे क्रिटिकलला गेले, तो म्हणजे मेकॅनिक्स झाला तुझा आणि M2 झाला, आणि ह्या 2 सब्जेक्टमधून तुझा मेकॅनिक्स निघाला आणि M2 जर राहिला तर M2 तुझा क्रिटिकलला राहिला आणि तू निघालाच नाही, तुला 28 पडले, बरं तू INSEM तिकडं फेल आहे, तुला 10च पडले, 2 मार्कावरून तू उडाला, त्यावेळेस तू इयर ड्रॉप लागतो तुला। आणि इयर ड्रॉप लागल्यानंतर 1 वर्ष आपल्याला घरी थांबावं लागतं आणि प्रिपरेशन करावं लागतं, आणि त्यानंतर नेक्स्ट सीझनला परत येऊन बॅटिंग करून घ्यावं लागते। तर लक्षात आलं असेल दादा तुम्हाला आता की वायडी कधी पडतो आपण, किती सब्जेक्ट राहिल्यानंतर आपलं ॲडमिशन भेटत नाही ॲक्च्युली। तर हीच माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे की इंजिनियर म्हणून। तर या इंजिनियरला नक्की सपोर्ट करा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आपलं दुसरं एक चॅनल आहे जाणून ती तुम्हाला सांगायचं राहिलं तर फेल्युअर सिम्प्लिसिटी व्लॉग्स, हे सगळ्यात टॉपचं चॅनल आहे आपलं। तर या चॅनलला नक्की सपोर्ट राहू द्या तुमचा, आणि इन्स्टा आयडी तुम्हाला सांगितलीच, तर इन्स्टावर आपला नक्की फॉलो करा या भावाला। आणि फेल्युअर सिम्प्लिसिटी ब्लॉग्सवर आपले 37,500 सबस्क्रायबर सध्या पूर्ण झालेले, तर आपल्याला 40,000 सबस्क्रायबर लवकर करायचे, तर तेवढे 40,000 करून टाका दादांनो। तर एका मराठी माणसाला सपोर्ट करा आपला। तर चला कायम 17 भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये।